बिंदास बोलूंगा ठाकूर के बिंदास बोल में मी उमेश ठाकूर सगळ्यांचं स्वागत करतो. रिव्ह्यू करणार आहे मराठी सिनेमा हार्दिक शुभेच्छा. नाव जबरदस्त आहे, हार्दिक शुभेच्छा. खूप चांगलं टायटल आहे. आणि हा जो सिनेमा आहे तो पुष्कर जोग याने लिहिलाय आणि दिग्दर्शित केलेला आहे. आणि हा सिनेमा जो आहे याचा जो पॅटर्न आहे हा नॉनव्हेज कॉमेडीचा आहे. आणि म्हणून हा सिनेमा बघायला आई वडिलांसोबत जाऊ नका, मुलांसोबत तो बघू नका. प्रत्येकाने प्रायव्हेटली हा सिनेमा बघायला पाहिजे. हार्दिक शुभेच्छा. कारण की याचा विषय हा जरा खतरनाक आहे. गोष्ट प्रेमापासून सुरू होते. प्रेम सगळेच करतात आणि प्रेम केल्यानंतर लग्नात त्यांचं रूपांतर होतं आणि रूपांतर झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर लग्नाचे 4 दिवस गोड जातात आणि त्यानंतर होते अबो कारे अबोला कारे दुरावा अपराध माझा. तर दुरावा येतो, अबोला होतो आणि ह्या सगळ्याचा जो परिणाम आहे तो त्या दोघांवर होतो. आणि मग काय बघायलाच नको. पार्टनर सिनेमा जर तुम्ही पाहिला असेल तर पार्टनर सिनेमामध्ये जसा गोविंदा सलमान खानला मदत करत असतो तसाच ह्या चित्रपटामध्ये दोघांचे मित्रमैत्रिणी मदत करत असतात. आणि त्यांचे जे काय एक्सपिरियन्सेस किंवा ते जे काही त्यांना आयडियाज देतात ह्या खूप छान आहेत आणि ते बघण्यासारखे. असे मित्र आपल्या भोवती असायला हवेत. आणि तसा हा सिनेमा बघायला जर गेला तर तुम्हाला एंटरटेन करतो. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा सिनेमा जो आहे हा खूप लॅविश बनलेला आहे. मला एक गोष्ट कळत नाही की बरेच आपले जे निर्माते आहेत ते फॉरेनला जाऊन शूटिंग करतात. त्याचं कारण असं की सबसिडी मिळते म्हणून करतात. पण मुंबईमध्ये किंवा आपल्या भारतामध्ये जे विषय होणार आहेत ते विषय इथे शूट न करतात ते तिथे शूट का करतात तर त्याचं कारण म्हणजे सबसिडी. इथे शूट झाला असता तरी हा सिनेमा चालला असता चांगला. कारण की आपल्या देशाचं सौंदर्य आपण जर दाखवत नसू तर उपयोग काय आपला. सगळ्यांना बाहेर नेलं पाहिजे असं काही नाही. आपल्या देशात खूप असे चांगले चांगले लोकेशन्स आहेत, असे चांगले ठिकाण आहेत जे लोकांपर्यंत अजूनपर्यंत पोहोचलेले नाही. तर माझं सगळ्या निर्मात्यांना विनंती आहे की तुम्ही आपले सिनेमे जे आहेत ते इथे शूट करा आणि बाहेर पण करा गरज असेल तर. पण त्याची गरज जर नसेल कथेला तर प्लीज करू नका. असा या सिनेमात थोडासा मला असं वाटलं हा सिनेमा बघताना, ही गोष्ट बघताना की हे इथे होऊ शकत होतं. ओके, सगळ्या कलाकारांची कामं चांगली आहेत, अप्रतिम आहेत. कॉमेडीचे पंचेस आहेत पण इंग्लिशचा जास्त भरणा आहे. कारण काय असं हल्ली आपल्याला शुद्ध मराठी बोलता बोलता आपण चांगली मराठी किंवा जी स्पेशालिटी आहे मराठीची वापरतच नाही. बरेच शब्द आहेत जे आपण मराठीत बोलतच नाही. त्याचे जे समानार्थी शब्द किंवा ते इंग्लिशमध्ये जे शब्द आहेत ते आपण तिथे वापरतो. आणि असं फील होतं की का आपणच एकीकडे म्हणतो की मराठी भाषा वाचली पाहिजे, आता अभिजात झालेली आहे मराठी भाषा आणि त्याचा वापर हा उपयोग करायला पाहिजे सगळ्यांनी. आपण मराठी सिनेमे बनवतो तर मराठी सिनेमे मराठीसारखे सिनेमे बनले पाहिजेत. इंग्लिशचा फ्लेवर असला तर हरकत नाही पण शक्यतो आपण प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. तर हा सिनेमा हार्दिक सिनेमा वन टाइम वॉच आहे. पुष्कर जोग हा आपल्याला स्वतःला एस्टॅब्लिश करण्याचा खूप प्रयत्न करतोय. स्वतः प्रोड्यूस करतो, स्वतः लिहितो, डिरेक्ट करतो, बरंच काय काय करत असतो उलाढायला. पण आता काय की तुम्ही लोकांना काहीतरी वेगळं दिलं तरच तुम्ही सस्टेन होऊ शकता. मराठी इंडस्ट्रीमध्ये काहीतरी एक नवीन क्रांती घडायला हवी तरच मराठी सिनेमांना आणखीन चांगले दिवस येतील. पण तुम्ही पुष्कर जोग आणि पूर्ण टीमने हा सिनेमा बनवल्याबद्दल मी त्यांचे खूप आभार व्यक्त करतो. मराठी इंडस्ट्री टिकवण्यासाठी तुम्ही हा लावलेला हातभार खूप मोलाचा आहे असं मला वाटतं. पण आणखीन सिनेमे चांगले करू शकतो पुष्कर जोग असं मला वाटतं. त्यांनी चांगल्या गोष्टी घेतल्या पाहिजेत, त्याच्याकडे ती कॅपेबिलिटी आहे. पण आय डोंट नो, कदाचित तो ती शोधत नाही संहिता. आपणच काहीतरी लिहिण्यापेक्षा बरेच असे लेखक आहेत त्यांच्याकडे चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या शोधून काढा आणि त्या स्क्रिप्टवरती जर पुष्कर जोगने काम केलं तर नक्कीच त्याला चांगलं भविष्य आहे असं मला तरी वाटतं. कारण की तुम्ही दिग्दर्शन करताय, लेखन पण करताय, चांगली गोष्ट आहे. पण बरेचसे लेखक आहेत ज्यांच्याकडच्या ज्या संहिता आहेत त्या येत नाहीत. त्या घेऊन जर तुम्ही केलं तर डेफिनेट एक नवीन सिनेमा बनेल, चांगला सिनेमा बनेल आणि सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देऊ शकतो आपण. सिनेमा चांगला आहे, अवश्य बघा. हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.